अरविंद देवरांनंतर काँग्रेसला आणखी एक धक्का. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकींचा राजीनामा. गेल्या 48 वर्षांपासून बाबा सिद्दीकी काँग्रेसमध्ये कार्यरत. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर बाबा सिद्दीकी अजित पवार गटात जाण्याची शक्यता. अजित पवारांसोबतच्या भेटीनंतर चर्चांना उधाण. धर्मनिरपेक्ष पक्षात राहिलेला माणूस धर्मांध पक्षात जातोय. बाबा सिद्दीकींच्या राजीनाम्यानंतर विजय वडेट्टीवारांची ही प्रतिक्रिया. महाराष्ट्रात महायुतीला 39 जागा तर महाविकास आघाडीला 9 जागा. टाइम्स नाव मॅट्रिक्सचा नवा सर्व्हे सध्या समोर आलाय. टाइम्स नावच्या या सर्व्हेनुसार एनडीएला 366 जागा मिळण्याचा अंदाज तर इंडिया आघाडीला 106 जागा मिळण्याचा अंदाज. सर्व्हे काहीही येऊ द्यात, लोकांची मानसिकता मोदींसोबत जाण्याची. गेल्या वेळेपेक्षा आमच्या जास्त जागा येतील. टाइम्स नावच्या सर्व्हेवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. राज्यात महाविकास आघाडी 32 पेक्षा जास्त जागा जिंकेल. सर्व्हे वगैरे काय बोलता? ओपिनियन पोल झाल्यानंतर ईव्हीएम सेट केले जातात, राऊतांचा आरोप. राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडे 32 मतं, त्यामुळे एका जागेवर सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीला पाठवण्याची आमची भूमिका. संजय राऊतांचं वक्तव्य. लोकसभेला 400 जागा जिंकण्याचा दावा करतात, मग मोदींना काँग्रेसची भीती का? सातत्यानं नेहरूंवर टीका का? मोदी मणिपूर काश्मीरी पंडितांवर का बोलत नाहीत? संजय राऊतांचा मोदींना खोचक सवाल. इंडिया आघाडीची दिल्लीत एकत्र बैठक होणार. बैठकीला उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित राहतील. याच महिन्यात ही बैठक होण्याची शक्यता. फेब्रुवारी महिन्यातच इंडिया आघाडीची सभा होण्याची शक्यता. मुंबईत सभा व्हावी यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांचे प्रयत्न. सूत्रांची माहिती. तर सोनिया गांधी सभेला उपस्थित राहण्याची शक्यता. भाजप मनसे युतीवर पत्रकारांचा देवेंद्र फडणवीसांना प्रश्न. फडणवीसांनी मात्र उत्तर देणं टाळलं. देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेंची 2 दिवसांपूर्वी भेट. पंकजा मुंडेंशी इतर राजकीय विषयांवर चर्चा. राज्यसभेसंदर्भात चर्चा झालेली नाही. पंकजा मुंडेंसंदर्भात वरिष्ठ चांगलाच निर्णय घेतील, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. भुजबळ राजीनामा देणार नाहीत, दुसऱ्यांचे राजीनामे घेणारे आहेत. जरांगे पाटलांची भुजबळांवर टीका. तर भुजबळांनी नाभिक समाजाची माफी मागावी, जरांगे पाटील यांची मागणी. तुम्ही 3 वेळा आमचं आरक्षण मिळवून दिलं नाही, आता काही झालं तर मंडल आयोगाला चॅलेंज करणारच. जरांगे पाटलांचा ओबीसी नेते आणि भुजबळ यांना हा इशारा. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार. मंत्री छगन भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी करणार. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला विरोध केल्यानं मराठा मोर्चा आक्रमक. बीडमध्ये मनोज जरांगेंचे चलो मुंबईचे बॅनर फाडल्यानं तणाव. पिंपळनेर गावात मराठा समाज आक्रमक. बीड नाथापूर मुख्य रस्त्यावर मराठा संघटनांचा रास्ता रोको. काटोलमध्ये काका अनिल देशमुख आणि पुतण्या आशिष देशमुखांमध्ये राजकीय संघर्ष. आता काकांचे नाही तर पुतण्यांचे दिवस. अनिल देशमुखांचा पराभव नक्की होणार, आशिष देशमुख यांचा दावा. वसंत मोरेंकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी. आज पुन्हा लोकसभा निवडणुकीचे संकेत देणारं स्टेटस. आता सगळेच म्हणू लागलेत पुणे की पसंत, मोरे वसंत. वसंत मोरेंचं हे स्टेटस. पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या काळजात अजितदादांनी कट्यार खुपसली. अनेक घरं फोडणाऱ्या पवारांविषयी सहानुभूती बाळगण्याचं कारण नाही. मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांची शरद पवारांवर टीका. रोहित पवार वकिलांमार्फत ईडीला कागदपत्र पाठवणार. रोहित पवारांची 2 वेळा ईडी चौकशी. बारामती अॅग्रो घोटाळा प्रकरणात चौकशी. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांना अटकपूर्व जामीन मंजूर. जिल्हा सत्र न्यायालयाकडून दिलासा. महापालिकेच्या अभियंत्याला शिवीगाळ केल्याचा धंगेकर यांच्यावर आरोप. राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी. मुंबई उच्च न्यायालयात दुपारी सुनावणी. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊतांना सशर्त जामीन मंजूर. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बॅनरचं विद्रुपीकरण केल्याचा आरोप. राज्यसभा निवडणुकीच्या 6 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर. उमेदवारांना 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या जनरल काउन्सिल सदस्यपदी हर्षवर्धन पाटील यांची नियुक्ती. केंद्रीय मंत्री अमित शहांकडून हर्षवर्धन पाटील यांची निवड. अजमेर जाकर मेरे लिए दुआ करो. प्रणिती शिंदेंची मुस्लिम बांधवांना भावनिक साथ. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर. विविध विकास कामांचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. पुण्यात युवक काँग्रेसची सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल.
पोलिसावर हात उचलणाऱ्या आमदाराचा सत्कार करण्यासाठी गृहमंत्री येत आहेत अशा आशयाच्या पोस्ट. पुण्यातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस. देवेंद्र फडणवीसांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्यास मनाई. सलग चौथ्या दिवशी संजय राऊतांकडून गुंडाचा फोटो ट्विट. मुख्यमंत्र्यांकडून उत्साहात गुंडांचं स्वागत. शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा, राऊतांची टीका. नागपूरच्या काटोलमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चाय पे चर्चा. गावच्या टपरीवरील चहा पीत फडणवीसांचा नागरिकांशी संवाद. देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील गुंडगिरीवर चाय पे चर्चा करावी. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलाकडून गुंडांचे पक्षप्रवेश सुरू. संजय राऊत यांची शिंदे आणि फडणवीसांवर टीका. पुणे पोलीस आयुक्तांच्या आदेशाला गुंडांकडून केराची टोपली. आयुक्तांनी तंबी देऊनही गुंडांकडून रील्स शेअर. गुंड निलेश घायवळचे रील्स सोशल मीडियात व्हायरल. नागपूर शहरातील 317 गुंडांची परेड. नवीन पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्यासमोर परेड. कायदा हातात घेतल्यास कारवाई होणार, आयुक्तांचा इशारा. बीडमध्ये शरद पवार गटाला धक्का. युवा उद्योजक रोहन गायकवाड यांचा 500 कार्यकर्त्यांसह अजित पवार गटामध्ये प्रवेश. नागपूरमध्ये गाव चलो अभियान अंतर्गत विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश. शेकाप, शरद पवार गट आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा भाजपात प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पहिल्या फळीतील शिवसैनिक श्रीकांत सरमळकर यांच्या कुटुंबियांची घेतली भेट. नातेवाईकांची भेट घेऊन केलं सांत्वन. राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप मागे. निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 90,000 रुपयांची भरीव वाढ करण्यात येणार. विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला देण्याची उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही. कोल्हापूरच्या इचलकरंजीत वकिलांच्या न्यायासाठी ॲडव्होकेट अभिजित खोत यांचं लाक्षणिक उपोषण. वकिलांना भत्ता, आरोग्य विम्याची सुविधा देण्याची मागणी. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज कल्याण दौऱ्यावर. संध्याकाळी 6 वाजता कोळसेवाडी शाखेला भेट देणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर. पोलीस क्रीडा स्पर्धा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजघराण्याच्या वतीनं शिवसन्मान राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. उदयनराजेंकडून 19 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा. जळगावच्या रावेरमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. नगरपालिका, पंचायत समिती, तहसीलच्या कामाचा घेतला आढावा. पुण्याच्या आंबेगावमधील 6 ग्रामपंचायतीचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर. सोडत जाहीर झाल्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोग आणि तहसीलदार यांच्याकडे सादर. सोलापूरच्या लवळ गावातील लोकरे परिवारातील तब्बल 86 जणांना कुणबी प्रमाणपत्र. मराठा समन्वयकांसमवेत आनंदोत्सव साजरा. जळगावच्या चोपड्यात आशा सेविकांचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा. मानधनवाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सेविका आक्रमक. बुलढाण्यात जिल्हाधिकारी किरण पाटील यांची धनगर समाजाच्या उपोषणाला भेट. आंदोलनाचा अहवाल वरिष्ठांना पाठवणार असल्याचं आश्वासन. अमरावतीत यशोमती ठाकूर यांनी चालवली घंटागाडी. यावली ग्रामपंचायतीत यशोमती ठाकूर यांच्या हस्ते घंटागाडीचं लोकार्पण. हिंगोलीच्या तोळणी गावातील विद्युत पुरवठा खंडित. शेतकऱ्यांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव. अंबरनाथ महानगरपालिकेत वेळेसंदर्भात नवी नियमावली लागू. दुपारी 12 ते 1:30 या वेळेत भेटण्याची मुभा. रत्नागिरी ते चिपळूण मार्गावर एसटी बसची फेरी सुरू. प्रवाशांच्या मागणीनंतर बस फेरी सुरू. अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश वाचालये बोगस पद्धतीनं सुरू. शेगाव, पाथर्डी तालुक्यातील 126 वाचनालये. रत्नागिरीच्या स्थानिक बाजारात हापूस आंब्याची मोठी आवक. हापूसला प्रति डझन 2,200 ते 1,500 रुपयांचा भाव. खवय्यांना भुरळ घालणारा कोकणी मेवा आता बाजारात दाखल. रत्नागिरीच्या बाजारात ओल्या काजूंची विक्री सुरू.